3-3 अजिबात होणार नाही. ज्या आमच्या सिटिंग जागा आहेत त्या आम्हाला मिळाल्याच पाहिजे. ज्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आमच्या सहकाऱ्यांना थांबावी लागलं होतं, आम्ही ते मान्य केलं. आता तिन्ही आमचे सिटिंग MLC असल्यामुळं आम्ही तो बदलण्याचा फॉर्म्युलाचा प्रश्नच इथं येत नव्हता. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मोठ्या टेचात अजित पवार यांनी काँग्रेसचा 3-3चा फॉर्म्युला धुडकावत त्याची खिल्ली उडवली. पण त्यांचा हाच फाजील आत्मविश्वास त्यांच्यासाठी आत्मघातकी ठरला. सांगली सातारा या हक्काच्या जागी पराभव तर पाहावा लागलाच आणि भंडाऱ्यातही पराभव झाला. काँग्रेसला अगदीच नगण्य ठरवत त्यांची खिल्ली उडवणाऱ्या राष्ट्रवादीला त्याच काँग्रेसनं धोबी पछाड दिला. वास्तविक पाहता नेहमीच आक्रमक होत स्वतःच्या मागण्या राष्ट्रवादीनं काँग्रेसकडून या आधी पूर्ण केल्या. पण तेव्हा देशात काँग्रेस आघाडीचं सरकार होतं आणि दिल्लीत शरद पवार वजन वापरत हवं ते साध्य करत होते. पण आता सत्ता नाही आणि भाजपशी पवारांची वाढती जवळीक दिल्लीत काँग्रेसला पचनी पडणारी नाही. त्यामुळे आतापर्यंत राष्ट्रवादीपुढे नमणाऱ्या काँग्रेसनं आक्रमक होत त्यांना त्यांची जागा दाखवली. आता या निवडणुकांनंतर राज्यात अनेक प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. खास करून मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक या शहरात. फाजील आत्मविश्वासामुळे नुकसान झालेल्या राष्ट्रवादीचे नेते आता तरी काँग्रेसला गांभीर्यानं घेतील असा टोला लगावत त्यांनी निवडणुकांसाठी आघाडी करावी असा सल्ला दिलाय. भाजप शिवसेनेचा थोडा का होईना जो चंचू प्रवेश झालेला आहे या विधानसभेच्या निमित्त, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्त, तो झाला नसता. या निकालामुळे निश्चितपणे राष्ट्रवादी पक्ष हा काहीतरी बोध घेईल अशी अपेक्षा मी करतो. पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता राखण्याचं मोठं आव्हान राष्ट्रवादी पुढे आहे. त्यामुळे इथंही फाजील आत्मविश्वास बाळगला तर त्याचा फायदा भाजपला होणार आहे. दुसरीकडे काँग्रेसकडे गमावण्यासाठी काही नाहीच. म्हणून किमान जिथे काँग्रेसची ताकद आहे तिथे तरी काँग्रेसला सन्मान द्यावा अशी अपेक्षा काँग्रेस व्यक्त करतेय. आता विधान परिषदेच्या या पराभवातून राष्ट्रवादी किती शिकतेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.